आमच्या सेटवर दर 15-20 मिनिटाने कोणतरी पडतं आणि ती कोणतरी म्हणजे एकच व्यक्ती असते, ती आहे केतकी कुलकर्णी. दर 50-60 वेळा पडतच असते. उद्या तिचा बर्थडे आहे 21. उद्या नाही आहे यार, 21ला नाही आहे. ऑलरेडी माझे बर्थडे खूप चुकीचे लिहिलेले आहेत. हो, मी जेव्हा बॉर्न झालेले तेव्हा मी 22 जुलैला 22 वाजून 22 मिनिटांनी बॉर्न झालेले. व्हील चेअरवर एकदाच मला कामिनीनेच बाहेर नेलं आणि कार्यक्रम करून परत आत आले. आणि हे किती काय आहे ना, एवढं सगळं यांच्यासोबत होतं तरी जगतात. म्हणजे ते लहानपणीचं ते सेलिब्रेशन आठवतं. आषाढी एकादशी आल्यावर आम्ही छोट्या छोट्या मुली सगळ्या नऊवारी नेसून जायचो. आणि मला कळलं की आमच्या सेटवरच वारीचे सीन आहेत. मी इतकी खुश झाली की विठ्ठलाने माझी ही इच्छा पूर्ण केली. त्याच्यासाठी मी खूप थँकफुल आहे. मी खूप ब्लेस्ड फील करते आणि खरंच. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आषाढी एकादशी जवळ आली आहे, वारीचा माहोल सगळीकडे आहे आणि त्याच निमित्ताने कमळी या मालिकेच्या सेटवर आले, कारण आज आषाढी एकादशीचं स्पेशल शूट आहे आणि त्याच निमित्ताने कमळी मालिकेचे कलाकार माझ्यासोबत आहेत. तर कसे आहात? ही एनर्जी कसली नक्की? ही बसल्या बसल्या पण आता पडायला लागली. उघडणी पडत होती माहित होतं मला, पण आता बसून पण पडत. मी बोलले ना धरती गोल आहे, तर तुम्हाला रिअलाइज नाही होत. हे काय होतं? हे आमच्या सेटवर दर 15-20 मिनिटाने कोणतरी पडतं आणि ती कोणतरी म्हणजे एकच व्यक्ती असते, ती आहे केतकी कुलकर्णी. दर 50-60 वेळा पडतच असते. 50-60 वेळा पडते आणि तू काहीही कारण लागत नाही पडायला. स्वतःलाच बदललाय, तिकडचं इकडे आला ना तो. तेवढासा बदलाव. आणि आजचा बदलाव म्हणजे खरोखर तो झोपलेला नाही. एक म्हणजे अशी डोळ्याची लपक झपक पण नाही झाली त्याची. आणि माझा बदलाव म्हणजे मी अजून पडली नाहीये. नाही ना. हा नाही बसल्या बसल्या नाही पडलीच. उद्या तिचा बर्थडे आहे 21. उद्या नाही आहे यार, 21ला नाही आहे. ऑलरेडी माझे बर्थडे खूप चुकीचे लिहिलेले आहेत. हो ना. क्लिअर कर, लॅमलाईट मध्ये क्लिअर. उद्या नाही आहे गाईज माझा बर्थडे. 22 जुलाई, 22 जुलाई, 22 जुलाई, तीनों लँग्वेज में बता दिया. त्यामुळे हो. आणि हा मी जेव्हा बॉर्न झालेले तेव्हा मी 22 जुलैला 22 वाजून 22 मिनिटांनी बॉर्न झालेले. 22 सेकंद पडेल. ते नाही माहिती मला, तेवढं आम्ही स्पेसिफिक नाही. हा, पण म्हणून मी स्वतःला एंजल बोलते. आम्ही हिला टू मच म्हणजे मच मच बोलतो. मच आणि अरे ते टू खूप येत ना माझ्या, त्यामुळे मी बोलते मी टू मच आहे. टू मच तिने स्वतःच केलंय, मग आम्ही ते टू मचचं मच मच केलेलं आहे. आणि तू मचमच की मौसी. मच मच की माँ हूं मैं. मच मच की माँ हूं मैं. और मैं बाप रे. माझा पोटचा गोळा. बाप रे बाप. बापरे. ही माझा पोटचा गोळा आहे. माझ्या पोटात गोळा बोलत राहते दिवसभर. दिवसभर खाली गोळ्या करत नाही, गोळा बाहेर आल्यामुळे. बरं, हा तुमचा जो बॉन्ड आहे तो मी मगासपासून बघते. हे असं वातावरण नेहमी असतं का तुमच्या सेटवर? हो, आम्ही आहोत म्हणजे असंच. व्हील चेअरवर याला मी अजून बाहेर नेताना बघितलं नाही. कारण मी बाहेर असतो ना की आता व्हील चेअर असतो, हा मला असा करतो, सांभाळ ना. म्हटलं हा रे, मी नेतो बरोबर. पण माझा कोपऱ्यापर्यंत म्हटलं अरे कशाला ओरडतोय, अरे तुझं तू तिकडे बघतोय, इकडे मला देतो. म्हटलं माझं व्हील चेअरवर एकदाच मला कामिनीनेच बाहेर नेलं आणि कार्यक्रम करून परत आत आले. आणि हे किती काय आहे ना, एवढं सगळं यांच्यासोबत होतं तरी जगतात. म्हणजे अरे बाप आहे, बापाचा बाप आहे. बापाचा बाप आहे. तसं नाही बोलायचं, म्हणजे लाज तसं नाही बोलायचंय मला. गाईज मला हे बोलायचंय की म्हणजे किती स्ट्रॉंग व्यक्ती आहे की ही हॅज गॉन थ्रू सो मेनी थिंग्स अँड स्टील he he's still alive, like I'm saying that Still no more. no more होतच नाहीये. मी काय म्हणते, आपण तिला पण थोडंसं बोलून देऊया ना. ती बोलली मला पण बोलूनच देत. हे घे बोल, तू पण बोलून घे, तुझंच चॅनल आहे.
तुझंच झालेलं आहे. आता मी काय फार बोलणार नाही, पण एकच सांगते, सो गाईज ह्यांच्यासोबत इंटरव्ह्यू करता करता माझा इंटरव्ह्यू इथे झालेला आहे. पण तुमच्यासोबत बोलून म्हणजे आत्ताच गाल दुखायला लागले. हा पुढे काय होईल मला माहिती नाही. बरं, आता सेटवर वारीचं वातावरण आहे, आषाढी एकादशी जवळ आली आहे. हा माहोल तुम्हाला कसा वाटतोय? मला असं जाणवतंय की माझा बर्थडे जवळ येतोय, कारण की मी लहानपणापासून हे पाहिलंय की माझ्या स्कूलमध्ये सुद्धा एक सेकंड यार नाही एक सेकंड मला सांगू द्या का असं वाटतंय. आय फील व्हेरी नाईस बिकॉज दीज डेज मी लहानपणापासून काय पाहिलंय ना, आमच्या स्कूलमध्ये पण आषाढी एकादशी कशी सेलिब्रेट करायचे की मुली नऊवारी घालून यायच्या, नऊवारी नेसून यायच्या आणि मुलं हे असंच काहीतरी. त्यामुळे काहीतरी अरे हा म्हणजे नाही तसं नाही. अरे मला ते शब्द नाही आला. काहीतरी आहे. मला काहीतरीच दिलं घालायला. आई गं. तर हे मला ते सुचलं नाही वर्ड म्हणून. तर मला ते कायम असं व्हायचं की माझ्या बर्थडेच्या आसपास ते व्हायचं सगळं. आणि एकदा तर असं झालेलं माझ्या बर्थडेच्याच दिवशी मी नऊवारी नेसून गेलेली, तर सगळे खूप खुश होते. कारण की कोणाला ना आमच्या स्कूलमध्ये रूल होता की बर्थडेच्या दिवशी यू हॅव टू कम इन 2 plates ओनली, यू हॅव टू कम इन युनिफॉर्म ओनली. त्यामुळे मला पहिल्यांदा सिव्हिल ड्रेस घालायला मिळालेला. सो एव्हरीवन वॉज बर्थडेच्या दिवशी तुला सिव्हिल ड्रेस, लकी लकी. तर ते आसपास असं व्हायचं. अँड दॅट लाईक गिव्स मी नॉस्टॅल्जिया, कारण की मला माझ्या ते लहानपणीचं ते सेलिब्रेशन आठवतं. आषाढी एकादशी आल्यावर आम्ही छोट्या छोट्या मुली सगळ्या नऊवारी नेसून जायचो. तुळशीची रोपं खूप असतील ना? ती आधी छोटी छोटीच आहे. हो, नाही, स्कूलला नाही जात. ऐक ना, नऊवारी नेसायला हे मिळते, तुला सांगावं लागतं. नऊवारी नेसायला मिळते म्हणून ही कधी नऊवारी नेसून जायची. मग बर्थडेच्या तारखा बदलला नाहीत काहीच्या? अरे नाही, काही काय. 21 जुलै ते 21 जुलै. अरे 21 नाही आहे या. बरं, सेटवर शूट असतं कंटिन्यू, त्यामुळे आषाढी एकादशी आपल्याला जाता येत नाही. पण त्या भावना कुठेतरी मनात असतात. आणि ह्या वर्षी तुमचं आणि आमचं असं लक आहे की तुम्ही सेटवरच आषाढी एकादशी सेलिब्रेट करताय. तर त्याबद्दल काय सांगाल? खरंच शूटिंगमुळे आम्हाला खरंच कुठल्याच ॲक्टरला वारीला जाता येत नाही अनलेस अँड अंटिल जर चॅनलने सांगितलं नसेल किंवा आम्हाला घरातल्यांनी सांगितलं नसेल की जा म्हणून. वारीला जायची खूप इच्छा आहे आम्हा सगळ्यांची. इनफॅक्ट मगाशीच रागिणी म्हणाले होते की आपण वारीला जाऊया, पण म्हटलं बघूया, माऊलीने बोलवायला हवं आम्हाला. आत्ता महाजन कुटुंबाच्या घरामध्ये हे जी वारकरी लोक आले सगळे, ते करून खरं 1.5 तास आम्हाला एवढं म्हणजे आम्ही त्यात तल्लीन झालो आणि आम्ही त्यात मध्ये विरघळून गेलो. आणि माऊलींच्या गजरामध्ये आम्हाला खूप मानसिक समाधान मिळालं. तुम्ही परमेश्वराकडे काही मागता आणि तुम्हाला मिळत नाही असं कधीच होत नाही. गेले 2 दिवस मी माझ्या घरी माझ्या सासूला सांगते की आई मला वारीला जायची खूप इच्छा आहे, नेक्स्ट इयर मी नक्की ट्राय करेन, मला कबीरला वारी दाखवायची आयुष्यात. आणि मला कळलं की आमच्या साईडवरच वारीचे सीन आहेत. मी इतकी खुश झाली की विठ्ठलाने माझी ही इच्छा पूर्ण केली. त्याच्यासाठी मी खूप थँकफुल आहे, मी खूप ब्लेस्ड फील करते. आणि खरंच मजा आली. घेऊन जाईन वारीला, काळजी नको करूस. हिला पण घेऊन जाईन आणि ह्याला पण घेऊन. आजच ना आज आम्हाला घेऊन जाणार आहे. बरं, जाता तर मला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल की शूटच्या दरम्यान हे शूट सगळं करताना विठुराया साक्षात इथे प्रकट झाले, तर तुम्ही त्यांच्याकडे काय मागाल किंवा काय भावना असतील तुमच्या? नाही, कोण समाजामध्ये जी तेढ दिसते दिवसेंदिवस ती कमी कर आणि सगळ्यांना सुखी समृद्ध कर, एवढंच आम्ही मागू. नक्कीच, थँक्यू सो मच. मी तर तेच की चांगल्या लोकांना कायम चांगलं ठेव, खुश ठेव. मी काय म्हणतो, तुम्ही दोघांनी सेम मागितलं तर मी काहीतरी वेगळं मागतो. नाही, आणि मला पण चांगलं सगळं मिळू दे, मला खुश ठेव, कारण मी चांगली आहे. चांगल्या लोकांचा अर्थ माझं तेच होता की मी चांगली आहे, त्यामुळे मला प्रत्येकाचं चांगलं होते, पण पहिली सुरुवात माझ्याकडून कर बाबा. माझ्या आणि माझ्या परिवाराकडनं. मेरे से कर. हाँ, सबका भला कर शुरुआत मेरे परिवार से करो. थँक्यू. थँक्यू गाईज. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण.